कशी बघता? नाही, मला फक्त आमचे आदरणीय नेते संपर्क प्रमुख सचिनभाऊ आयर यांचाच फोन आला होता की उद्या आपण किती वाजता आहात, तर मी उद्या येतोय. काय चर्चा माघारी संदर्भात काय झाली? नाही नाही, हे पहा, मी या ठिकाणी 2019ला म्हणजे ज्या वेळेस या शहरात कुणी अपक्ष लढायचा विचार करत नव्हतो, त्यावेळेस मी या शहरात दिवंगत आमदार आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या समोर विधानसभा लढवली आणि लोकांनी त्यावेळेस देखील भरभरून प्रेम दिलं, लाखाच्या वर मतं दिलेली आहेत. आणि ह्या शहरातल्या जनतेची जी लोकभावना आहे त्याचा आदर मला करावाच लागेल. जर मला, मी आजही तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादीने त्या बिनविरोध आम्ही विचार करू. जी तुम्ही पहिल्यांदा हे केलंच होतं ना की सर्वांनी मिळून या ठिकाणी बिनविरोध उमेदवार देऊ, आणि त्या वेळेस मी देखील सांगितलं होतं की या ठिकाणी जर इलेक्शन जर होणार नसेल तर त्यामुळे मी एकदम सायलेंट होतो. परंतु ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आली, त्यांचे लोक पुढे आली, महाविकास आघाडी म्हटले मी लढणार, त्यावेळेस मी इच्छा व्यक्त केली की मी पण लढेल. परंतु आज आपण पाहिलं तर 33 अर्ज वैध आहेत, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कॅन्डिडेट झालेत. त्यामुळे ही इलेक्शन होणार हे निश्चित आहे आणि एक लोकशाहीचा एक अधिकार आहे नागरिकांना की त्यांना त्यांच्या आवडीचा उमेदवार निवडून द्यायचा. या चिंचवड विधानसभेतली जनता निर्णय घेईल ना, कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही. तर उद्धव ठाकरे अजित पवार यांनी काही संपर्क साधण्यात नाही, साहेबांनीच बहुतेक सचिन भाऊंना पाठवलेला असेल, कारण की सचिन भाऊ म्हणले साहेबांचा निरोप घेऊन मला तुमच्याकडे यायचं. कधी येणार आहे तुम्हाला भेटायला? उद्या येतो असं मला म्हटलं. काय तुमची भूमिका असणार त्याच्यानंतर? नाही, मी हे पहा, मी या ठिकाणी विधानसभा पूर्वी लढलोय, त्याच्या अगोदरही लढलोय आणि या शहरातल्या नागरिकांची, विशेषतः तरुणांची जी लोकभावना आहे, जी जनभावना आहे, त्याला मी अनादर नाही करू शकत त्या जनभावनेचा. निवडणूक निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.